तुम्हाला साधन दिलं समोर, किंवा तुम्ही ओमला तुम्ही ओमचा जप करा किंवा ओमचं स्मरण करा, म्हणजे तुम्हाला त्या परमात्म्याचं स्मरण होईल, असं त्यांचा सांगण्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे तुम्ही ओमच्या द्वारे त्याचं स्मरण करू शकता. आता ही जी त्रिगुणात्मक माया जी आपण पाहायचं राहून गेलो आहे मागच्या मिरवणुकामध्ये, त्या त्रिगुणात्मक मायाचाच हा खेळ आहे जिच्यापासून हे विश्व निर्माण झालं आहे. आपण म्हटलं आहे, आज पहिलेच तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं की क्षेत्र आणखी क्षेत्रज्ञाचा जो संयोग आहे, या संयोगातून विश्व निर्माण झाला आहे. आणि हा जो क्षेत्र आणखी क्षेत्रज्ञाचा संयोग ही त्रिगुणात्मक माया घडून आणते. त्यासाठी त्यांनी एक श्लोक टाकला आहे की नचमस्तानी भूतानी पश्चिमे योगमेश्वरम भूतभृंद नच भूतोस्तो ममात्मा भूत भावना. म्हणजे इथे परत थोडासा या श्लोकामध्ये असा गोंधळ होतो की माझ्यापासून सगळे भूत निर्माण झाली असं भगवंत सांगतात, आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की त्या भूतामध्ये मी नाही आहे. नचमस्थानी भूतानी पश्चिमे योगेश्वर, म्हणजे पश्चिमे योगेश्वर म्हणजे ती भूत माझ्यातून निर्माण झाली असं माझं रूप आहे, असं मला तुम्ही बघा. पण दुसऱ्या क्षणी म्हणतात ते भूतभृंद नच भूतोस्तो ममात्मा भूत भावना. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ही जी जगाची निर्माती ही माझ्यातून जी भूत निर्माण झालेली आहे, किंवा प्राणी मात्र निर्माण झाले. भूत म्हणजे प्राणी मात्र सगळे जनसामान्य, त्यात पशु पक्षी प्राणी नर नारी सगळे चालतात. ते भूतभृंद नच भूत असतो ममात्मा भूत भावना, म्हणजे याच्यातून जी प्राणी मात्र निर्माण झाले माझ्यातून, ती त्रिगुणात्मक मायेच्या कल्पनेने निर्माण झाली आहे. त्रिगुणात्मक मायेच्या कल्पनेने शक्तीद्वारे ही भूत निर्माण झाली आहे. म्हणजे आपण जो देह धारण केलेला आहे हा आत्मतत्वावर आत्मसत्तेवर हे सगळे देह निर्माण केली आहे ती त्रिगुणात्मक मायेने. म्हणजे जसे समुद्रावर पाण्याचे तरंग उठतात आणि समुद्रात लय होतात, तशा या त्रिगुणात्मक मायेने आत्मसत्तेवर तिच्या योगमायेच्या द्वारे आपल्याला हे उपाधीचं रूप दिलं आहे, प्राणीमात्राचं रूप दिलं आहे. 4 खाणी 4 वाणी जे म्हटलं जातं, त्या अशा तिच्या शक्तिमायेने, योगमायेच्या शक्तिमायेतून ही सगळी प्राणीमात्र निर्माण झालेली आहे. पण ही तिची कल्पना आहे. म्हणजे देव असं सांगतात आहे, भगवानाचे सांगतात आहे की या कल्पनेने तिने जगाची निर्मिती केली आहे. म्हणजे कुंभार जेव्हा मातीतून, म्हणजे माती निव्वळ माती असते आणि मातीला तो एक प्रकारचं रूप देतो, मडक्याचं रूप देतो किंवा पणतीचं रूप देतो, किंवा त्यातून तुम्हाला आणखी काही खेळणी तयार करतो, किंवा असे मोठमोठे घटमठ तयार करतो तो. तर हे मातीतून जे दृश्य पदार्थ निर्माण झाले आहे, घट मठ किंवा तुमचे बावल्या किंवा तुमच्या पणत्या, तर ह्या निर्माण करण्यामागे कुंभाराची एक कल्पना होती की बा निव्वळ मातीतून आकार देऊन त्यांनी ती असे पदार्थ निर्माण केले, वेगवेगळे दृश्य पदार्थ निर्माण केले. निव्वळ मातीत म्हटलं ही रूपं सामावलेली आपल्याला लवकर लक्षात येणार नाही की मातीत अशा प्रकारची रूपं सामावलेली आहे. पण जेव्हा कुंभार आपल्या कल्पनाशक्तीने त्या मातीतून ही अशी पदार्थ निर्माण करतो, घटमठादी पदार्थ निर्माण करतो, तेव्हा त्याची जी कल्पनाशक्ती आहे तीच कल्पनाशक्ती आहे त्रिगुणात्मक मायेची आहे. हे जे कुंभारचं उदाहरण देतो आहे तुम्हाला मी, त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की कुंभार जसा कल्पनेनं सगळे घटमठादी तयार करतो, तसे त्रिगुणात्मक मायेने तिच्या कल्पनेद्वारे आणि योगमायेच्या शक्तीद्वारे तिने हे विश्व रचलेलं आहे. त्यातून आपण सगळे प्राणी मात्र जन्मलेलो आहोत. म्हणून ही कल्पना आहे म्हणतात भाव. म्हणून ते म्हणतात की जे निर्माण झालेले जन आहे किंवा जे प्राणी मात्र आहे, त्या प्राणी मात्रात मी नाही आहे, कारण की ते विकार आहेत. म्हटले जातात त्यांना. आणि जसं दुधापासून दही तयार होतं, आणखी दही हा विकार आहे. दही हे पूर्वरूपात जात नाही परत. म्हणजे दही हे कधी दूध होत नाही आहे. त्याचप्रमाणे आपण जे विकारी देह घेऊन आपण जो जन्मलो आहे, हा विकारी देह आपल्याला टाकावा लागतो शेवटी. या देवाचं जेव्हा निरसन होतं किंवा देव मृत्युमुखी पडतो, तेव्हा कुठे आपले पंचभूत किंवा आपला प्राण किंवा आपले जे वायू आहे देहातला, त्याला प्राण म्हटला जातो, हा वायू हा ब्रह्मांडातल्या वायूशी एकरूप होत होतो. म्हणजे तिथे तुमचा संवार आला, तुमच्या देहाचा संवार आला किंवा देवाचा लय आला. तिथे जसे तरंग जसे पाण्यात लय होतात, तसे आपला देहसुद्धा हा शेवटी आपल्या जगामध्ये, विश्वामध्ये तो लय झाला पाहिजे त्याचा. आणखी आपले पंचभूत म्हणजे देहाचा लय होऊन तुमचा प्राण हा आकाशातील वायूती समरस होतो किंवा एकरूप होतो. म्हणून हे कल्पनेने केलेली माया आहे त्रिगुणात्मक माया. आणखी त्याच्या संबंधी जर काही संतांच्या जर ओव्या बघितल्या तर तुम्हाला हे आणखी स्पष्ट होईल की त्रिगुणात्मक माया कशी खेळ खेळते. त्याबद्दल माऊली म्हणते, तैसी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विवेदारंभा.
तेथे आत्मा तो ओथंबा नेण कोण. म्हणजे प्रकृती कशी आहे ही प्रकृती म्हणजे पंचमहाभूताची प्रकृती अष्टधा प्रकृती म्हटल्या जाते. आणि अष्टधा प्रकृतीमध्ये पंचमहाभूत आणखी तुमचे सत्वराज्य तम 3 गुण आहेत अष्टधा प्रकृती. पण ही 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 जी तिची हे प्रकृती आहे या प्रकृती दैसे प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा. म्हणजे ही आत्मप्रभा यासाठी म्हटलं आहे ते शब्द की ती परमेश्वराची लीन असते नेहमी. ही महामाया त्रिगुणात्मक माया महामाया ही परमेश्वराची लीन असते. पण ती जेव्हा खेळ गुणी विविधारंभा पण ती त्याशी नेहमी खेळत असते. हा जो उत्पत्ती स्थिती संहाराचा हा जो खेळ चालू आहे हा खेळ ती घडामोडी करत असते. लहान मुलं पत्त्याचा बंगला करतात आणि मग तो हवेनी परत बंगला पत्त्याचा मोडून जातो. किंवा खेळ म्हणतात बावळावालीचा आणि मग तो खेळ संपला की खेरापत म्हणून मुलं निघून जातात घरी. तर म्हणजे असा जो खेळ लहान मुलं खेळतात तसाच हा पद्धतीचा खेळ त्रिगुणात्मक माया खेळून राहिली आपल्या भूतलावर पृथ्वी तलावर. आणि म्हणून म्हटलंय पण ती अभिन्न असते. ती परमेश्वराशी परब्रह्माशी अभिन्न असते. पण ती परमेश्वराच्या शक्तीने हा खेळ खेळते. लक्षात घ्या तुम्ही. तिची शक्ती म्हटलंय त्रिगुणात्मक माया शक्ती आहे पण तिला शक्ती पुरवणारा परब्रह्म परमात्माचा आहे तो. आणि त्या शक्तीद्वारे ती हा उभारणीचा खेळ आणखी संवाराचा खेळ खेळत असते. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही गुण जे आहे हे तिन्ही गुण हे त्रिगुणात्मक मायेचे आहे. आणि त्याच्यापासून असे आपल्याला जगाची उत्पत्ती स्थिती आणखी संवाराची स्थिती आपण पाहतो. आणि त्याला कारण विश्वाची रचना करण्याकरता ही कारणीभूत जी आहे त्रिगुणात्मक माया आहे. तेथे आत्मा तो ओथंबा नेणं कोण. म्हणजे तिथे आत्मा जो आहे आत्माचं जे कार्य आहे हे निष्क्रियतेचं कार्य आहे. आत्मा काहीच करत नाही. आत्मा अलिप्त असतो या खेळापासून. तो त्यात भागी घेत नाही की त्यातमध्ये काय 4 माणी 4 खाणीमध्ये कशा पद्धतीचे प्राणी मात्र किंवा 4 खाणी निर्माण करते आहे ते त्याच्याकडे त्याचं लक्ष नसते किंवा तो पाहती नाही त्या गोष्टीमध्ये. म्हणून तेव्हा म्हटलं की तो निष्क्रिय असल्यामुळे तो अलिप्त राहतो या खेळापासून. आणखी परमात्माचा तो गुण आहे अलिप्त राहण्याचा. म्हणून ते म्हणतात तेथे आत्मा तो ओथंबा नेणं कोणी. आणखी काय मध्ये म्हटलं आहे हा रामदासांचा श्लोक आहे. जुनाट पुरुषामध्ये त्यांनी हे व्यक्त केलं आहे. ते त्रिगुणात्मक मायेचं वर्णन आहे. पण वर्णन पहा किती वर्णात किती दोन्ही वर्णनामध्ये किती साम्यता आहे. खेळ खेळे महासबळ अत्यंत वाढली प्रबळ. म्हणजे खेळ कोण करून राहिली आहे ही त्रिगुणात्मक माया खेळ करून राहिली आहे. अत्यंत वाढली प्रबळ म्हणजे ती वाढतच जाते. तिचा विस्तारच करते ती. विश्ववणा काय नवीन प्रदेश काय देश काय मंगळावर लोक चालले काय ग्रहावर लोक चालले काय हे सगळे तिचेच खेळ आहे. अत्यंत वाढली प्रबळ वेडा लाविले सगळं प्राणी मात्र. वेडा म्हणजे तुम्हाला आसक्ती लावली आहे त्रिगुणात्मक मायेने. विषयांचे गुण दाखवून मायाचं आकर्षण निर्माण करून आपण त्यात वेढले गेलेलं आहे. वेडा लाविले सगळं प्राणीमात्र. सगळ्या प्राणीमात्रांनी या त्रिगुणात्मक मायेनी जे आकर्षण निर्माण केलं आहे दृश्यामध्ये विश्वामध्ये त्याच्यामध्ये आपण गुंफल्या गेलो आहे. आपण त्याच्यात आसक्त झालो आहे. बहुत लोभांची आवडी घातली इच्छेची बेडी. म्हणजे आपल्याला लोभ निर्माण होतो अशा वस्तू पाहिल्यानंतर विषय असतात किंवा जे असे आकर्षक वस्तू आहे त्या आकर्षक वस्तूमुळे आपण त्याच्यामध्ये निर्माण होऊन आपल्याला ती वस्तू हवीशी वाटते. बहुत लोभांची आवडी मग आपल्याला ती लोभ झाल्यामुळे आपल्याला वाटते की त्या वस्तू आपल्याजवळ असायला पाहिजे. आपण त्या वस्तूचा भोग घ्यायला पाहिजे. घातली इच्छेची बेडी. हे इच्छेने तुम्ही करता. तुमचा जो काम आहे तुमच्या मनातला काम ही अशी इच्छा निर्माण करतो आणि ती वस्तू मग तुम्हाला हवीशी वाटते. मग ती एखादी स्कूटर किंवा कार पण असो किंवा घर पण असो. दगडा मातीचं घर आहे. स्कूटरसुद्धा तुमची स्कूटर कारसुद्धा हे मटेरियल्स बनलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये काहीच असतं. पण ती आपल्याला कार इतकी आवडते घर आपलं इतकं आवडतो की आपल्याला घराशिवाय म्हणजे आपण बेचैन होतो. घर नसलं बाबा माझं घर नाही मी निर्घर आहे असं म्हणतो आपण. तर ही अशी जी इच्छा निर्माण करणारा हा इच्छा निर्माण करणारा काम आहे. म्हणून म्हणतात ते ऐशा भरून या बहुत लोभांची आवडी घातली आहे इच्छेची बेडी. या इच्छेच्या बेड्यामुळे म्हणजे हे काय हातकडी आहे तुमची बेडी आहे. तर या बेडीमुळे तुम्ही त्यात बांधल्या गेल्या आहे. म्हणजे कारागृहात तुम्ही पडलेले आहे. त्या मायेच्या लोभात गुणांच्या लोभात विषयांच्या लोभात तुम्ही अडकून पडले आहे. घातली इच्छेची बेडी ऐशा भरून या उतरंडी संपूर्ण केल्या. म्हणजे हा उभारणीचा आणखी संहाराचा जो खेळ आहे अशा पद्धतीचा खेळ ही त्रिगुणात्मक माया खेळते. तर हे जे आता त्रिगुणात्मक मायाचं जे तुम्हाला रूप सांगितलं हे रूपावरून तुम्ही लक्षात घ्या की या त्रिगुणात्मक मायेमुळेच आपण या दृश्यामध्ये किंवा संसारामध्ये रमलो गेलो आहे. याच्यातून आपल्याला बाहेर निघण्याकरताच तुम्हाला जे त्याग करायला सांगतात लोक ऋषीमुनी सांगतात की तुम्ही याचा त्याग करा.
जो ठीक आहे, तुम्हाला जो काही भोग घ्यायचा तुम्ही भोग घ्या, पण त्या भोगामध्ये तुम्ही आसक्त होऊन त्यात राहू नका. तुम्ही त्याची भोगाची आसक्ती सोडा आणि त्याग करून त्यागानेच परमार्थ साध्य होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी त्यासाठी तुम्हाला या दृश्याचा जो त्याग करायला सांगितला आहे, दृश्याचा त्याग यासाठी करायला सांगितलं आहे की या दृश्यामध्ये या त्रिगुणात्मक मायेच्या आकर्षणामुळे आपण लगेच आसक्त होतो आणि आपल्याला असं वाटतं की ते आपल्याला ती वस्तू हवीशी वाटते आपल्याला ती. पण ती वस्तू विकारी आहे, लक्षात घ्या. देव म्हणतात की त्या भूतांमध्ये मी नाही आहे, याचा अर्थ काय की देवाचं रूप हे शुद्ध आहे आणि विकार जो आहे अशुद्ध आहे. आणि त्या अशुद्ध रूपामध्ये विकार असल्यामुळे तुम्हाला तो विकार जोपर्यंत टाकत नाही आणि शुद्ध निर्विकारी रूप जेव्हा परमेश्वराचं सांगितलं तर त्या निर्विकारी रूप जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला परमात्म्याची अनुभूती येत नाही तुम्हाला. तर हे असे जे 2 श्लोक सांगितले तुम्हाला 9.4 आणि 9.5, तर हे दोन्ही श्लोकामध्ये त्रिगुणात्मक मायेचं वर्णन आहे. आपण कसं त्यात अडकला जातो किंवा आसक्त होतो त्रिगुणात्मक मायेमध्ये, त्याच्याद्वारे प्रचिती पण येते. जेव्हा तुम्ही याच्यातून बाहेर पडताय चक्रव्यूहातून, तेव्हा तुम्हाला त्याची प्रचिती पण येते. आणि भागवतामध्ये एक श्लोक सांगितला आहे. त्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की आकाश, अग्नी, वायू, जल, पृथ्वी, जी वनस्पती, वेले जी दिसतात तुम्हाला, ही सर्व भूते, प्राणी मात्र जे दिसतात आहे, ही सगळे हरिरूप आहेत. पंचमहाभूते, त्यानंतर तुमचं प्राणी मात्र, जे काही तुम्ही दृश्य जगतात बघतात आहे, ही सगळी हरिरूप आहे. अशा भावाने तू त्यांना वंदन कर. भागवत सांगताय अशा भावनेनी की ती परमात्म्याचीच रूप आहे, अशा भावनेने तू त्यांना वंदन कर, म्हणजे तुला भगवंताचं दर्शन होईल. हा एक फार मोठा उपदेश आहे भागवतातला की हे जी आपल्या भोवती जे दृश्य दिसतं आहे, या दृश्यात आसक्त न होताना जर त्यांच्या बुडाशी असलेलं जर आत्मतत्व जर तुला पाहायचं असेल तर त्या आत्मतत्वामध्ये भगवंताचंच रूप आहे. आणि ते त्या दृष्टीनेच आपल्या पृथ्वीकडे किंवा पंचमहाभूताकडे किंवा प्राणीमात्राकडे जर बघितलं आणि त्यात जर तू त्यांचं अधिष्ठान बघितलं परतत्वाचं, तर त्या अधिष्ठानाचं पूजा करणे आणि त्या अधिष्ठानाला त्याचं बघणं, हेच त्याचं परमेश्वराचं रूप आहे. आणखी त्याच्यामुळेच तुला भगवंताचं दर्शन होईल, हा असं भागवत सांगत आहे. आणि याचा आणखी उल्लेख केलेला आहे ईशावास्यामध्ये मंत्र 16, मंत्र 17 आणखी मंत्र 18, याच्यात तीन स्पष्टलिंग सांगितले. जी तुम्हाला बोललो स्पष्टलिंग मी, तीन स्पष्टलिंग इथे सापडतात. मंत्र 16मध्ये पृथ्वी म्हणून सांगितलं आहे. पृथ्वी हे पहा, आपण पृथ्वीवर जगतो आहे. आपण पृथ्वीवर इतके प्रकारचे देश आहेत. आणखी पृथ्वी या सगळ्या देशांना धारण करते, नदींना धारण करते, मोठमोठे पर्वत धारण करते. किती तिची धारण शक्ती आहे आणि सहनशीलता किती आहे बघा. तसंच या पृथ्वीतून, जमिनीतून आपण वेगळ्या प्रकारचे धनधान्य आपण उत्पन्न करतो, फळं फुलं उत्पन्न करतो आपण. त्याच्यावरच आपला जीवन चालतं आपलं हे. पण हे उत्पन्न करण्यामागे जी पृथ्वीची शक्ती किंवा पृथ्वीमध्ये जो गुण सापडतो, हा समतेचा गुण आहे. कसा समतेचा गुण आहे की एकाच मातीतून तुम्ही फळावरी निर्माण करता, आणखी धोत्र्यासारखे विषारी वनस्पती पण त्यातून तयार होते. म्हणजे दोन्ही प्रकारचे फळं फुलं त्यात निर्माण होतात. आणखी वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्ही बघता, म्हणजे बोरी बाबळीचे झाडं पण आहे त्याच्यामध्ये, या पृथ्वीने निर्माण केलेली. आणखी फळांची पण झाडं निर्माण केली आहे. बोरी बाबळीला फळ येत नाही, पण ती बोरी बाबळीची पण, बाबळीची पण सुद्धा झाडी पृथ्वीतून निर्माण होतात. आणखी फुलांची झाडी पण पृथ्वीतून निर्माण होतात. हा तिचा समतेचा गुण आहे मातीचा. आणि तिला त्याचं कधी असं पृथ्वीला असं तिचं काही ओझं वाटत नाही की बा माझ्या जेव्हा इतके नद्या नाले वाहतात आहे, लोक तिला खोदतात काय, घरं बांधतात काय, पाडतात काय, इतक्या नद्या नाले वाहतात आहे, समुद्राने तिला धारण केलं आहे, पण तिला तिचा काही भार असा असह्य होत नाही. आपल्या घरी 2 पाहुणे आले तर आपल्याला वाटतं वा किती पाहुणे आपल्या घरी जमले आहे, किती दिवस पाहुणे राहणार आहे, आपण असा विचार आपल्या मनाला साठून जातो एखाद्या वेळेस. पण ह्या पृथ्वीला असं कधी वाटलं नाही की माझ्या याच्यावर किती झाडं लावली आहे, किती भार वाढला आहे, किती नद्या नाले वाहतात आहे, किती लोक राहतात आहे, येतात आहे, जातात आहे, पण तिला तिचं कधी असं हे होत नाही. आणि ती त्याच समतेच्या भावाने, समतेच्या दृष्टीने सगळ्या लोकांचं भरण पोषण करते. इथे भरण पोषण शब्द महत्त्वाचा आहे, कारण भरण पोषण करणारा एक परमात्मा पण आहे. तोच परमात्मा गुण तुम्ही पृथ्वीमध्ये बघा की भरण पोषण कसं करते ती, जसा परमात्मा कल्याणकारी रूपाने आपलं भरण पोषण करतो, पूर्ण विश्व चालवतो, तोच भरण पोषणाचा गुण या पृथ्वीमध्ये आहेत.
ही समानता आहे त्यातली आपल्या लक्षणांची त्यांच्या. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की पृथ्वीला तुम्ही ब्रह्मरूप समान माना. आणि पृथ्वीची आपण हे पूजा नाही करत का? आपण जेव्हा घर बांधतो किंवा शेतीमध्ये शेती विकत घेतो तर भूमिपूजन करतो आपण. हे भूमिपूजन काय दर्शवतं आहे? आपण भूमिपूजन करतो आहे, आता ही प्रथा पडली आहे. पण त्याच्यामागची ही जर कल्पना बघितली तुम्ही की त्याच्या पाठीमागे एवढी मोठी कल्पना आहे पृथ्वीची की पृथ्वीमुळे जे सगळं झालेलं आहे आणखी पृथ्वी धारण करून सगळ्यांना भरणपोषण करते, ह्या त्याचा महत्त्वाचा परमेश्वराचा गुण आहे हा, तो लक्षात घ्यावा. दुसरा मंत्र 17मध्ये वायूचा गुण म्हटला आहे. वायू, हा वायू सगळ्या विश्वाला एक जीवन देतो. आपण वायूमुळे जगतोय. आपण जो श्वास आतमध्ये घेतो बाहेर सोडतो आपण श्वास हा, तर हा श्वास आतमध्ये घेणं बाहेर करणं याला आपण शरीर देहातला प्राण म्हटला जातो. तसाच हा प्राण हा तुमच्या प्राणीमात्रामध्ये पशुपक्ष्यामध्ये पण सुद्धा प्राण आहे ज्याच्यामध्ये जिवंत आहे. मासासुद्धा जरी जलात मध्ये असला तरी तो जलाद्वारे प्राणवायू घेऊन तो मासा पाण्यातच जिवंत राहतो. तो तुपात जिवंत राहत नाही मासा. मासाला पाणीच पाहिजे, कारण की पाण्यामध्ये प्राणवायू आहे आणि त्या प्राणवायूच्याद्वारे मासे जिवंत असतात. किंवा जलचर जे असतात ते जलचर त्या पाण्यामध्ये निर्माण होतात ते किंवा राहतात तिथे ते. तर हा जो वायू आहे, हा वायू सगळ्या सृष्टीचं पण भरणपोषण करणार आहे वायू. आणि वायूची व्यापकता बघा तुम्ही. वायूची व्यापकता तुम्हाला पूर्ण ब्रह्मांडाभर वायूची व्यापकता आहे. असा कुठला कोपरा नाही किंवा अशी कुठली जागा नाही की जिथे जी वायूने व्यापली नाही आहे. त्याच्यामुळे हा जो समतेचा गुण आहे वायूमध्ये, तो सगळ्यांना भरणपोषण करण्याचा गुण आहे. त्याची सर्व व्यापकता आहे, जी सर्व व्यापकता तुम्ही परमेश्वरात पण पाहता, परमात पण पाहता. म्हणून तुम्ही वायूचं पण पूजन करा, असा मंत्र 17वा ईशावास्यात म्हटलं आहे. तिसरा जो मंत्र 18वा म्हटला आहे, 18व्या मंत्रात अग्नी म्हटलं आहे. अग्नीमध्ये पण समतेचा भाव आहे. अग्निपूजन आपण नेहमी करत असतो. देवाजवळ दीपपूजन असतं किंवा देवाजवळ दिवा लावतो किंवा तुम्ही प्रेतात्म्याला तुम्ही अग्नी देता. आणखी हा अग्नीचं रूप म्हणजे दुसरं म्हणजे ज्ञानाग्नी किंवा वैश्वानर, जो खाल्लेलं अन्न आपल्या पोटात पोचवतो. आपल्या पोटात पण एक वैश्वानर आहे, अग्नी आहे, की आपण जे प्रकारचं जे काही भोजन करतो किंवा अन्न प्राशन करतो आपण, ते अन्न पचवण्याची जी क्रिया आहे ही पोटातल्या वैश्वानर या ज्ञानरूपी अग्नीने ते पचवलं जाते आपलं अन्न. आणि हा जर तुम्ही यथार्थ ज्ञान घेतलं तर यथार्थ ज्ञानाला सुद्धा ज्ञानाग्नी म्हटलं आहे. हा जेव्हा ज्ञानाग्नी तुमच्या शरीरामध्ये उत्पन्न होतो तेव्हा तुम्ही त्या ज्ञानाग्नीमुळे तुम्ही हे सत्याचं रूप जे आहे म्हणा किंवा परमात्म्याचं यथार्थ ज्ञान जे आहे ते तुम्ही ग्रहण करू शकता. म्हणून अग्नीला ज्ञानाग्नी म्हटलं जातं, वैश्वानर म्हटलं जातं. आणि हा वैश्वानर समुद्रात पण आहे म्हणतात, आणखी आपल्या पोटात सुद्धा आहे, जो सगळ्या खाल्लेल्या अन्नाचं आणखी तसंच समुद्रामध्ये जे प्राणी आहेत त्यांचं सगळं भरणपोषण करून त्यांना वाढवतो. हा पण एक समतेचा गुण आहे अग्नीचा. अग्नीमध्ये असा दुराभाव नाही आहे, विषमभाव नाही आहे की साधूंनी हात टाकला अग्नीमध्ये तर तो जळणार नाही, आणि एखाद्या पापे आणखी डाकू माणसाने जरी हात टाकला तो हात जळून जाईल, असा त्याच्याकडे विषमभाव नाही आहे. अग्नीकडे समभाव आहे. म्हणजे या तिन्ही याच्यामध्ये आपण जे बघतो आहे पृथ्वी, वायू आणखी अग्नी, ही जी स्पष्टलिंग सांगितलेली आहे ईशावास्यामध्ये, ही तिन्ही स्पष्टलिंग आपल्याला परमात्म्याचे दर्शन घडवतात. आणि याचं आपण आपल्या जीवनामध्ये बघतो. जेव्हा आपण पूजा करतो किंवा आपण जेव्हा उपासना करतो, ही तिन्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारात ती उपलब्ध असतात ती. आणि पंचमहाभूताचं जेव्हा आपण हवन करतो पूजा करताना, त्यात पंचमहाभूतामध्ये ही तिन्ही भूतं महत्त्वाची महाभूतं सामील असतात, ती समाविष्ट असतात. त्यामुळे त्यांचं आवाहन करून त्यांचं पूजन होतं. तुम्ही सत्यनारायण घ्या किंवा आणखी कुठल्या प्रकारची पूजा घ्या, पंडित गुरुजी तुम्हाला पहिले आवाहन करायला लावतात आणि आवाहन केल्यानंतर ही पंचमहाभूते देवस्थानी बसवतात आणि नंतर पूजन किंवा इतर क्रिया चालू होते. तर त्याच्यामुळे हे जे तिन्ही रूपं आहे पृथ्वी, वायू आणखी अग्नी, ही तिन्ही रूपं परमात्म्याची असल्यामुळे आपण त्याचा हे करायला पाहिजे, पूजा करायला पाहिजे, असं तुम्हाला ईशावास्य सांगते. एकनाथी भागवतामध्ये सुद्धा अशी प्रकारची 11 स्थानं सांगितलेली आहे. तर ही 11 स्थानं आहेत, तुम्हाला वाचून दाखवतो. सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गाय, वैष्णव, आकाश, वायू, जल आणखी पृथ्वी आणखी पंचमहाभूते आणि स्वतःचं स्वरूप जे आपल्या देहामध्ये जो आत्मा राहतो तो. तर याच्यातली बरीचशी मुख्य 3 कव्हर केली आहे मी. आणि ज्यांना वाटत असेल तर ते परत हे पाहू शकतात तुम्ही. म्हणजे भागवत तुम्ही वाचून त्याची 11 स्थानं जी सांगितली आहे ती 11 स्थानं तुम्ही वाचून तुम्ही परमात्म्याची, परब्रह्माची जी स्पष्ट लिंग आहे त्यांना जाणून तुम्ही त्याचं पूजन करू शकता. आणि ते आपण करतोच आहे, पण आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त नाही की ते माहीत नाही आपल्याला काय. एवढं बोलून मी ते थांबतो. परत तुम्हाला विनंती करतो की तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जय जय रघुवीर समर्थ.